शरद पवारांचे नातू रोहित पवार अडचणीत आलेत, कारण त्यांच्या बारामती ॲग्रोवर ईडीनं छापेमारी केली। फक्त बारामतीतल्याच कार्यालयावर नाही, तर मुंबईतल्या 6 ठिकाणी ईडीनं झाडाझडती घेतली। त्यामुळे बारामती ॲग्रोत नेमका घोळ काय अशी चर्चा आता रंगू लागली। पाहूया यात सगळ्या कारणांचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ। बारामती ॲग्रोच्या 6 ऑफिसेसवर ईडीचे छापे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी छापेमारी। मुंबई, पुणे आणि बारामती या शहरात 6 ठिकाणी बारामती ॲग्रोच्या कार्यालयांवर छापे मारण्यात आले। सकाळी 8 वाजल्यापासून ही कारवाई सुरू झाली। हे जे बारामती तालुक्यातील पिंपळे येथील बारामती ॲग्रोचं कार्यालय आणि सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान या ठिकाणी 5 ते 6 अधिकारी आले आणि तेव्हापासून जी आहे ती कागदपत्रांची आतमध्ये छाननी सुरू आहे। आता आपण पुण्यातील हडपसर परिसरातील बारामती ॲग्रो या कंपनीच्या या कार्यालयात आहोत आणि इथं देखील जवळपास 6 ईडीचे अधिकारी आतमध्ये कारवाई करतायत। महाराष्ट्र शिखर बँक प्रकरणात जी मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे त्या प्रकरणी ईडीची ही सगळी छापेमारी सुरू आहे। औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखान्यानं राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेकडून 2012 मध्ये 50 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। कालांतरानं या कारखान्याचा लिलाव करण्यात आला। हा कारखाना बारामती ॲग्रो कंपनीनं खरेदी केला। बारामती ॲग्रो बरोबरच हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि अन्य एका कंपनीनं लिलाव प्रक्रियेत भाग घेतला होता। बारामती ॲग्रो कंपनीनं 25 ऑगस्ट 2022 ला हायटेक इंजिनिअरिंगला 5 कोटी रुपये दिले होते। त्यानंतर 2 दिवसांनी हायटेक इंजिनिअरिंगनं लिलावात भाग घेतला असं बँक खात्याच्या छाननीत आढळून आलं। बारामती ॲग्रो रोहित पवारांनी चीटिंग करून कन्नड सहकारी साखर कारखाना ज्याचा 250 ते 300 कोटी रुपये तो व्हॅल्युएशन हे फक्त 50 कोटी रुपये ढापलं। कन्नड सहकारी साखर कारखाना त्याचं डिफॉल्ट झालं आणि तो कारखाना एकदम स्वस्तात रोहित पवार यांचा बारामती ॲग्रोनी घेतला आहे। याच्यावर व्यवस्थित चौकशी व्हायला हवी। रोहित पवारांना हिसाब तो देना पडेगा। रामावरून काल रोहित पवार आणि आव्हाड यांची जुगलबंदी रंगली होती, मात्र आज आव्हाड रोहित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले। पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभं राहण्याचं हे फळ आहे। वाईट याचंच वाटतं की यात आपलेच घरभेदी सहकारी सामील आहेत। मला विश्वास आहे रोहित या सर्व दबाव तंत्राला बळी पडणारच नाहीत, उलट अजून ताबून सुलाखून बाहेर पडतील। हे काय पहिल्यांदा आमच्यावर हे होत नाहीये। आमच्या घरातले सगळ्यात मोठे बंधू राजेंद्र पवार यांची ही जी कंपनी आहे त्याच्यावर आज रेड झाली आहे। जवळपास 90-95% ह्या ज्या रेड्स होतात तेव्हा हा ईडी म्हणजे आईस इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हे जे होतं ते विरोधी पक्षावर होतं। हे मी म्हणत नाहीये, तुमचे सगळे चॅनल्स वर्तमानपत्र म्हणतात। ते काय आता वॉशिंग मशीन नव्यानं सुरू करायचा प्रयोग निवडणुकीच्या तोंडावर सुरू केला दिसतो, पण आता जो त्या मशीनमध्ये जाईल तो शुद्ध होऊन बाहेर जाईल, नाही जाईल तर ईडी कारवाईला सामोरं जाईल। आज आपण देशभर ही सगळी स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी चाललेली आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि त्यामुळे कुठे राजकीय आकाशातून केलं यातून केलं मला वाटतं असे गैरसमज पसरता कामा नये। तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही, मला असं वाटतंय। आता हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत, स्वतःला घोषित करण्याचे। त्या ठिकाणी जी काही मला माहीत नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे, मला त्याकडे कुठलीही माहिती नाही। या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे, बिझनेस ते करतात, बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या। आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल, त्यांचं सगळं नीट असेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही आहे। याआधी 27 सप्टेंबरला बारामती ॲग्रोचे 2 प्लांट बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते, मात्र हायकोर्टाने हे आदेश रद्द करत रोहित पवारांना दिलासा दिला होता। त्यानंतर युवा संघर्ष यात्रा काढत रोहित पवारांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलं। आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी झाल्यानं सरकारनं रोहित पवारांना पुन्हा नवा चेक दिल्याचं मानलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।